Hello students, we continue chapter probability. Now in this video or in this lecture we will learn the probability of an event, how to find the probability of an event. Let us think of a simple experiment. एक सिंपल एक्सपेरिमेंट पहा, थोडासा विचारात घेऊया या ठिकाणी आपण. A bag contains 4 balls of the same size. 3 of them are white and 4th is black. आता एका बॅगमध्ये एक सेम साईजचे 4 बॉल्स आहेत. त्याच्यामध्ये 3 व्हाईट्स बॉल आहेत आणि चौथा जो आहे तो ब्लॅक बॉल आहे. यू आर सपोज टू पिक वन बॉल ॲट अ रँडम विदाऊट सीइंग इट. आता आपल्याला त्याच्यामधला न पाहता एक बॉल उचलायचा आहे किंवा एक बॉल निवडायचा आहे. पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग ए व्हाईट बॉल इज मोर. अर्थातच या ठिकाणी व्हाईट बॉल येण्याची शक्यता जास्त असणार आहे. कारण का, तर 4 मधले 3 बॉल व्हाईट बॉल आहेत आणि एकच ब्लॅक बॉल आहे या ठिकाणी. इन mathematical language, when possibility of an expected event is expressed in number, it is called probability. आता आपल्या गणिताच्या भाषेमध्ये ज्यावेळेस शक्यता ही नंबरमध्ये व्यक्त केली जाते त्यावेळेस त्याला प्रॉबॅबिलिटी म्हणतात. आता इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. मग तो जो नंबर आहे तो फ्रॅक्शनमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये दाखवतात. आपण शक्यतो तो फ्रॅक्शनमध्ये नंबर दाखवणार आहे. प्रॉबॅबिलिटी आपण फ्रॅक्शनमध्ये दाखवणार आहे. फॉर अ रँडम एक्सपेरिमेंट, इफ सॅम्पल स्पेस एस, रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस आपण एसने दाखवतो. यापूर्वी आपण एक्झाम्पल्स पाहिलेत. अँड ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ज्यावेळेस ए हा इव्हेंट असेल त्यावेळेस त्याची प्रॉबॅबिलिटी कशी लिहितात पहा. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, आता ही जी प्रॉबॅबिलिटी आहे ती फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे पहा. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेसेस. म्हणजेच हा फॉर्म्युला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने प्रॉबॅबिलिटी ऑफ ए फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला प्रॉबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी इव्हेंटमध्ये किती सॅम्पल पॉईंट आहेत आणि सॅम्पल स्पेसमध्ये किती सॅम्पल पॉईंट आहे यांचा रेशिओ घ्यावा लागतो. तर या ठिकाणी प्रॉबॅबिलिटी जी असते ती प्रॉबॅबिलिटी आत्ता सांगितल्याप्रमाणे ती फ्रॅक्शनमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये आपण व्यक्त करणार आहोत. द प्रॉबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट, ही प्रॉबॅबिलिटी किती येते पहा कोणत्याही इव्हेंटची, फ्रॉम 0 to 1. 0 असू शकते किंवा 0 ते 1च्या दरम्यानची किंवा एकही असू शकते. किंवा पर्सेंटेजमध्ये जर एक्सप्रेस केली ते 0% to 100%. इफ ई इज द इव्हेंट, समजा ई इव्हेंट असेल तर 0 लेस दॅन इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ ई लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे प्रॉबॅबिलिटी जी आहे ती 0 येऊ शकते, 0 ते 1च्या दरम्यान येऊ शकते किंवा 1 पण येऊ शकते. 0पेक्षा लहान म्हणजे मायनसमध्ये प्रॉबॅबिलिटी येणार नाही किंवा 1पेक्षा मोठी येणार नाही. लक्षात ठेवा, प्रॉबॅबिलिटी ही 0 ते 1च्या दरम्यानची संख्या असते, इन्क्लुडेड 0 अँड 1. 0 किंवा 1 पण असू शकतात, पण 0पेक्षा लहान येत नाही आणि 1पेक्षा मोठी येत नाही. आता याच्यामध्ये
आपण प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करतात त्याचे एक्झाम्पल्स घेऊया. प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटीज फाइंड करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे तो, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन टॉस केलेले आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फर्स्ट, गेटिंग at least one head, and second, getting no head. या दोन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. आता प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यापूर्वी दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटवरनं सॅम्पल स्पेस लिहिणं आवश्यक असतं. सॅम्पल स्पेस लिहिल्यानंतर दिलेले इव्हेंट ते लिहून मग आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करता येते. बघूया आपण सोल्युशन आता कसं सॉल्व करायचं आहे ते पहा. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. त्याचा सॅम्पल स्पेस काय येतो, यापूर्वी आपण सॅम्पल स्पेस कसा लिहितात याचे एक्झाम्पल झालेले आहेत. 2 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच एच, एच टी, टी एच, टी टी असे 4 पॉईंट येतात. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करा शेवट, म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4 येतात. आता हे इव्हेंट काय दिलं आहे, पहिला इव्हेंट दिलेला आहे आपल्याला गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. मग आता समजा तो इव्हेंट दिला आहे, त्या इव्हेंटला आपण ए म्हणूया. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. कारण इव्हेंटसाठी आपण एपासून झेडपर्यंत कुठलंही कॅपिटल लेटर वापरू शकतो. आपण तो इव्हेंट एने दाखवूया. आता ॲट लिस्ट वन हेड, निदान एक हेड आलंच पाहिजे, 2 आले तर चालतात असं त्याचं मिनिंग होतं. कमीत कमी एक हेड असणं आवश्यक आहे. मग असे पॉईंट कोणते आहेत पहा. फर्स्ट पॉईंट येईल कारण त्यात हेड आहेच आहे. सेकंड हाय पॉईंट येईल. थर्ड येईल. हा येणार नाही आहे कारण त्यात एकही हेड नाही. म्हणजे इव्हेंट एमध्ये ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच टी, टी एच आणि एच एच असे 3 पॉईंट्स येतील. म्हणजेच नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये फक्त सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट लिहिले होते. आता प्रॉबॅबिलिटी फाइंड करायची, एवढाच भाग याच्यामध्ये ॲडिशनल आहे. मग आता प्रॉबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे पहा. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, हा फॉर्म्युला वापरायचा आहे प्रत्येक वेळेस. आता प्रॉबॅबिलिटी ए किती येणार आहे. प्रॉबॅबिलिटी ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए 3 आहेत आणि नंबर ऑफ एस 4 आहेत. देअरफॉर प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3/4. हे झाला पहिला इव्हेंट. आता सेकंड इव्हेंट जो दिलेला आहे आपल्याला, तर त्याची प्रॉबॅबिलिटी सेकंड इव्हेंट दिलेला आहे पहा. गेटिंग नो हेड हा इव्हेंट दिलेला आहे. आता या इव्हेंटसाठी आपण बी लेटर मानूया. लेट बी बी द इव्हेंट, कॅपिटल बी, बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. आता हेड येणार नाही. आता हेड येणार नाही म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये असे कोणते पॉईंट आहे ज्याच्यात हेड नाहीत असे. फक्त हा एकच पॉईंट आहे, बाकी प्रत्येक ठिकाणी हेड आहे पहा. फर्स्टमध्ये हेड आहे, सेकंडमध्ये हेड आहे, थर्डमध्ये हेड आहे. म्हणजे एवढाच एक पॉईंट आहे की गेटिंग नो हेड. मग तोच एक पॉईंट फक्त याच्यामध्ये येईल पहा. म्हणून बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टी टी. आता प्रोबॅबिलिटी बी इज इक्वल टू फॉर्म्युला येईल नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. इव्हेंट ए मानला की नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस असा फॉर्म्युला आला होता. आता इव्हेंट बदलला आहे त्यामुळे इथं नंबर ऑफ बी होतील आणि अपॉन नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए 1 आहे आणि नंबर ऑफ एस 4 आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. म्हणजे आपल्या या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ए आलेली आहे 3/4 आणि प्रोबॅबिलिटी बी आलेली आहे प्रोबॅबिलिटी ए आलेली आहे 3/4 आणि प्रोबॅबिलिटी बीची आलेली आहे 1/4. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण पहा. द क्वेश्चन नंबर 2,
इफ टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली, दोन डाईस सायमल्टेनियसली फेकलेले आहेत, दोन डाईस फेकल्यानंतर 36 पॉईंट येतात, ते नीट लक्षात ठेवा. फाइंड द प्रॉबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. 3 इव्हेंट्स दिलेले आहेत. फर्स्ट, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. सेकंड, the sum of the digits on the upper faces is 33. And third, the digit on the first die is greater than the digit on the second die. इव्हेंटला आपण इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी अशी नावं द्यायची आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण. जर इव्हेंटला त्यांनीच लेटर वापरलेलं असेल तर तेच घ्यायचं, पण या ठिकाणी नाही. मग आता आपण पहिल्यांदा इफ टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली, त्याचा सॅम्पल स्पेस लिहावा लागेल. पहा, हा सॅम्पल स्पेस इफ टू डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली, त्यावेळेस हा सॅम्पल स्पेसमध्ये हे 36 पॉईंट येत आहेत. पहा, त्याच्यामध्ये एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. सेकंड लाईनला आपण 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 असे लिहित जायचे. ते आता आपल्याला माहिती झालेले आहेत. पहा, 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 आणि कर्ली ब्रॅकेट एंडला कंप्लीट करायचं आहे. नंबर ऑफ एस येतात 36. दोन डाईस थ्रोन केल्यानंतर हे 36 पॉईंट येतात, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आता आपल्याला पहिला इव्हेंट जो दिलेला आहे त्या इव्हेंटला आपण ए म्हणूया. हा फर्स्ट इव्हेंट काय दिलेला आहे पहा, फर्स्ट इव्हेंट त्याला ए म्हणूया. लेट ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. म्हणजे अप्पर फेसेसवर म्हणजे डाय फेकल्यानंतर जे 2 नंबर येणार आहेत त्यांची बेरीज ॲट लिस्ट 10 झाली पाहिजे. म्हणजे कमीत कमी 10 आलीच पाहिजे. म्हणजे 10 11 10पेक्षा जास्त चालेल, 12ही चालू शकते. मग असे कोणकोणते पॉईंट येतात ते एसमधनं आपल्याला निवडायचे आहेत. पहा, आता असे जर पॉईंट निवडले तर आपल्या लक्षात येईल पहिला पॉईंट 1 1 2 हा पॉईंट येणार नाही आहे. इथं 1 + 2 3 होतील, हे पॉईंट येणार नाही आहेत. पहा, जिथं सम ऑफ 2 डिजिट इज 10 येईल तेवढेच पॉईंट येतील. मग कोणता पॉईंट येईल सुरुवातीला, पहिल्या 2 लाईनमधले येणार नाही आहे. पहा, इथपर्यंत 3 1 ह्याची पण सम 10 होत नाही आहे. पहा, तिसऱ्या लाईनचे सुद्धा येणार नाहीत, इथपर्यंतचे हे पॉईंट येणार नाहीत. आता इथं येईल का 4 1 4 2 4 3 4 4 4 5 इथपर्यंत येणार नाही. आता इथून सुरुवात होईल. पहा, इथं 10 4 + 6 10 होत आहेत. त्यानंतर हा येणार नाही. या सेकंड हा पॉईंट येईल. पहा, कारण 5 + 5 10 हा पॉईंट येईल. 5 + 6 10 हे पॉईंट येणार नाही आहेत. इथं हा पॉईंट येईल. 6 + 4 10 6 + 5 11 6 + 6 12 असे पॉईंट येतील. किती पॉईंट आलेत पहा, ते पॉईंट आपल्याला आता इव्हेंट एमध्ये लिहावे लागतील. इव्हेंट एमध्ये हे पॉईंट लिहा. ए इज इक्वल टू 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करा. नंबर ऑफ एमध्ये 6 पॉईंट आलेले आहेत. मग प्रॉबॅबिलिटी ऑफ ए फाइंड करण्याचा फॉर्म्युला लिहा. नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एची व्हॅल्यू आहे 6, नंबर ऑफ एसची व्हॅल्यू आहे 36. आता याला रिड्यूस फॉर्ममध्ये लिहा. स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये डिव्हिजिबल बाय 6 आहे. पहा, 6 1s are 6 and 6 6 are 36. म्हणजे याला रिड्यूस फॉर्ममध्ये लिहिलं की प्रॉबॅबिलिटी ए आपल्याला मिळेल. प्रॉबॅबिलिटी ए इज इक्वल टू 1/6. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेकंड इव्हेंट काय दिला होता, त्या इव्हेंटला आपण बी मानूया. सेकंड इव्हेंट होता पहा, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. त्याला बी मानायचं. लेट बी बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. आता अप्पर फेसवर जे 2 डाय फेकल्यानंतर अप्पर फेसवर जे डिजिट येतात त्यांची बेरीज 33 आली पाहिजे.
आता आपल्याला माहिती आहे की त्या डायवर आपण जर एकदम 36वा पॉईंट घेतला शेवटच्या ओळीतला तर मॅक्सिमम सम येते ती 12 येते पहा. म्हणजे हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे. म्हणजे याच्यात एकही पॉईंट येणार नाही आहे. बघा या ठिकाणी आपण जर याचा विचार केला सॅम्पल स्पेसमधली बेरीज 33 आली पाहिजे त्या दोन नंबरची, असं कुठेही होणार नाही. याची 1+1 2 येते आणि एकदा लास्ट पॉईंटची 6+6 12 येते. म्हणजे 12पेक्षा जास्त येऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये या इव्हेंटमध्ये एकही बी इव्हेंट जो आहे तो इम्पॉसिबल इव्हेंट येईल. म्हणजेच बीमध्ये बी हा कर्ली ब्रॅकेट फक्त रिकामा येईल, म्हणजे एम्प्टी सेट म्हणतो आपण त्याला. म्हणजेच नंबर ऑफ बी 0 आला. प्रोबॅबिलिटी ऑफ बीचा फॉर्म्युला काय येईल, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बीची व्हॅल्यू आली 0 आणि नंबर ऑफ एसची व्हॅल्यू आली 36. 0 अपॉन 36 म्हणजेच प्रोबॅबिलिटी बी आली 0. आता सी इव्हेंट पाहूया. म्हणजे सी इव्हेंट म्हणजे तिसरा इव्हेंट जो दिला आहे त्याला सी म्हणूया आपण. लेट सी बी द इव्हेंट दॅट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे फर्स्ट डायवर येणारं डिजिट अंक हा मोठा असला पाहिजे दुसऱ्या डायवर येणाऱ्या अंकापेक्षा. असे कोणकोणते पॉईंट येतील पाहूया आपण. म्हणजे नंबर ऑफ एसवरनं आपल्याला सॅम्पल स्पेस एसवरनं हे पॉईंट ठरवता येतील पहा. म्हणजे पहिल्यावर मोठा आणि दुसऱ्यावर लहान. आता या ठिकाणी पहा हा पॉईंट येणार नाही, सेम डिजिट आहेत. इथं पहिला आणि दुसरा मोठा हाही येणार नाही आहे. म्हणजे हे कुठलेच येणार नाही. पहिला नंबर मोठा असणारा आणि दुसरा लहान हा पॉईंट येईल. हा येणार नाही आहे, हा येणार नाही आहे पहा. हे कुठलेच येणार नाही. नंतर पहिला नंबर मोठा असला पाहिजे हा पॉईंट येईल, हाही पॉईंट येईल, हे येणार नाहीत. इथून पुढचे पॉईंट येणार नाही. पहिला अंक मोठा असला पाहिजे. हे येतील पहा 4 1 येईल, 4 2 येईल, 4 3 येईल, हा येणार नाही. इक्वल आहेत किंवा दुसरा मोठा आहे. हे येतील पहा 5 1 5 2, त्यानंतर 5 3 5 4, हे पॉईंट नाही येणार. 6 1 6 2 6 3 6 4 6 5. बघा पहिल्या डायवर अंक मोठा असला पाहिजे आणि दुसऱ्या डायवरचा अंक लहान असला पाहिजे. एवढे पॉईंट्स येतील. मग हे सगळे पॉईंट्स आपल्याला इव्हेंट सीमध्ये लिहायचे आहेत पहा. इव्हेंट सीला आपण कोणकोणते पॉईंट घ्यायचे आहेत पहा. एक 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5. म्हणजेच नंबर ऑफ सी आले 15. आता प्रोबॅबिलिटी ऑफ सी कशी फाईंड करायची, हा फॉर्म्युला येईल नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ सी आहेत 15 आणि नंबर ऑफ एस आहे 36. ह्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. आता या ठिकाणी पहा 15 आणि 36 डिव्हिजिबल बाय 3. 3ने भाग जाईल दोन्ही संख्येला पहा जातोय ना. 3 5 आर 15 येतील आणि खाली सुद्धा 3 1 आर 3 अँड 3 2 आर 6. म्हणजेच उत्तर आलं 5/10. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 5/12. क्वेश्चन नंबर 3 आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात.